ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी भानुदास कुलभूषण भक्तीचे एकनाथ निज दैवत आमचे जन्म मृत्यू सकला सही वारिते एकनाम बहुजना सही तारिते महासंत साधू प्रतिष्ठानवासी स्वरा एकनाथापदी मुक्तिराशी जयाचे गृही कृष्णजी कार्य करिता नमस्कार सद्गुरु एकनाथ शरण 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 एकनाथा पायी माथा ठेवला नका पाहू गुणदोष कालोदास पायाचा वंत प्रविश्व वाचमिमां प्रसुप्ता संघे वयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मस्तक हे पाया
जेथे भाव तेथे दत्त, दत्त दत्त स्मरता नित्य, नामे करी गुणातीत. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आजच्या दत्त जयंतीच्या कीर्तनानिमित्त घेतलेला अभंग. आपण ज्यांचे पाईक आहोत, आपण ज्यांचे दास आहोत, असे असणारे प्रतिष्ठान निवासी सकल संत सम्राट शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा, तसं पाहायला गेलं तर अजून एक चरण याच्यामध्ये म्हणलं जातं, दत्त नामाचा सोहळा धाक पडला कळी काळा, परंतु ते परंपरेने आपल्या फडावर काही म्हणलं जात नाही. जे काही पूर्वापार चालत आलेलं अभंग आहे त्याप्रमाणे 4 चरण या अभंगाचे आहेत. आणि थोडक्यात आजच्या सेवेकरता नाथ महाराजांचा भगवान दत्तात्रयांच्या नामाचा महिमा वर्णन करणारा आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचा जप जो करतो, भगवान दत्तात्रयांची जो साधना करतो त्याला काय फलप्राप्ती होते याचं वर्णन करणारा अभंग आजच्या सेवेकरता घेतला आहे. विठ्ठल निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की परिहार द्यायची मला तरी वाटतं काही गरज नाही. परिहार बाहेरच्या माणसाने द्यायचा असतो की कार्यक्रम कशासाठी चालू आहे, का चालू आहे. मी आपल्या घरातलाच एक माणूस आहे, तरीही आपली नियमाप्रमाणे थोडासा परिहार देऊ आणि निरूपणाकडे वळूया. विको कमी करायचा, माणसं कमी विको द्या. तर आवाज वाढवाल, विको कमी करा. विठाला विठाला तर या ठिकाणी भगवान दत्तात्रयांच्या जयंती निमित्त तर आजचं कीर्तन आहे, परंतु गेल्या 30 वर्षापासून आपल्या मालेगावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, माझ्या मते यावर्षी 30वं वर्ष आहे, बरोबर ना. परमपूज्य आदरणीय भगवान गडाचे महंत भीमसिंह बाबा यांनी हा चालू केलेला असा असणारा हरिनाम सप्ताह. नवे बाबा या ठिकाणी 7 दिवसही कार्यक्रमाला असायचे आणि बाबांचं नाथ फडावर असणारं प्रेम हे काही सांगायची गरज नाही. भगवान बाबांचा जर आपण विचार केला तर संत भगवान बाबा हे देखील नाथ महाराजांच्या परंपरेतील. आता या ठिकाणी मी ह्या परंपरा का सांगतोय असं काही जणांना प्रश्न पडला. आपण आज ज्यांचं वर्णन करणार आहोत किंवा आज ज्यांचं आपल्याला महिमा वर्णन करायचं आहे असे असणारे भगवान दत्तात्रय आणि आपल्या या गुरु परंपरेचा काय संबंध आहे हे सांगण्याकरता मी या थोड्याफार परंपरांचा अनुभव आढावा घेतो आहे. तर संत भगवान बाबांची जरी आपण परंपरा पाहिली तर ती नाथ महाराजांपासूनची शिष्य परंपरा. भगवान बाबा हे नाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतील बाबांची शिष्य गुरु परंपरा तुम्ही पहा, कुठेही तुम्हाला जर भेटली तर त्यामध्ये लक्षात येईल. माणिक बाबापासून ते पूर्वी नारायण गडापर्यंतचे सर्व ती गुरु परंपरा पहा. तर भगवान बाबा देखील स्वतः म्हणत होते की मी नाथ फडाचा काय टाळकरी आहे, नाथ फडाचा एकनाथ महाराजांच्या फडाचा पाईक आहे. आणि त्यानंतर भीमसिंग बाबांचं दादांचं प्रेम ते सांगायची काही गरज, वर्णन करायची काही गरज नाही. अतिशय मोठा जिव्हाळा आपल्या दादांचा आणि बाबांचा होता आणि त्यांनी सुरू केलेला असा असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये माझ्या मते दादा जोपर्यंत येत होते तोपर्यंत दरवर्षी बाबांनी कीर्तन घ्यायला लावायचं आणि जर का दादा आले नाहीत तर स्वतः बाबांनी त्या ठिकाणी कीर्तन करायचं. स्वतः बाबा त्या ठिकाणी कीर्तन करायचे. ते म्हणायचे, गावकऱ्यांनी म्हणायचे तुम्हाला काय करायचं, तुम्हाला काय करायचं, वसंत महाराज येतील नाही तर नाही येतील, त्यांच्या जागेवर मी कीर्तन करेन.
आणि अशा असणाऱ्या या आपल्या सर्व परंपरा आणि आजची असणारी ही दत्त जयंतीचे कीर्तन हे योगायोगानं आणि त्या ठिकाणी सर्वांच्या पुण्यानं सर्वांच्या आग्रहानं आणि विशेष निमंत्रणानं माझ्याकडे आलेलं आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण विचार केला तर अभंगामध्ये नाथ महाराज नामाचं वर्णन करतायत. आता या ठिकाणी भगवान दत्तात्रयांच्या नामाचं वर्णन करतायत. नाम महिमा पाहत असताना आपण जर पाहिलं तर नाम महिमा, नाम आणि नामीचा अभेद आहे. आता याचा विस्तार आपण हळूहळू पुढे करू. अतिशय थोडा वेळ आपल्याला शिल्लक आहे. आजचा पहिला दिवस आणि त्यात बाहेरचे कलाकार म्हणजे मी म्हणतो बाहेरचे कलाकार कशाला बोलवतात, आपल्याकडे कलाकार कमी आहेत का? भरपूर कलाकार मंडळी आहेत. नाही, बाहेरचे बोलू नये असं नाही, बाहेरचेही बोलू आहेत, पण आपल्याकडे ही कलाकारांची कमतरता नाही. सर्व ही कलाकार मंडळी सर्व, आता सर्वांची नावं घ्यायचे झाले तर आपल्याला वेळ पुरणार नाही. या ठिकाणी सर्व कलाकार मंडळी गुरुवान मंडळी आहेत. आणि या ठिकाणी आजचा पहिला दिवस जरी असला तरी कार्यक्रम अतिशय सुंदरच असा चालू आहे आणि उत्तरोत्तर कार्यक्रम सुंदरच होईल. या ठिकाणी आजचं कीर्तन हे पहिलं कीर्तन आहे आणि म्हणून या ठिकाणी नाम रूप मंगल आपल्याला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या नावानं त्या ठिकाणी पहिल्या दिवशीच कीर्तन कोणतं असतं? मंगलपर कीर्तन असतं. आता पहिल्या दिवशीचं कीर्तन जरी रात्री असलं तरी हे दत्त जयंतीच कीर्तन सप्त्यातलं पहिलंच कीर्तन. म्हणून म्हणलं आता नामपर देखील आपण घ्यायचं आहे, भगवान दत्तात्रयांचं वर्णन करणारा देखील आपण घ्यायचं आहे. म्हणून आपला नामे म्हणजे भावे समर्थ जेथे भाव तेथे दत्त हा अभंग घेऊया आणि दोन्हीही त्या ठिकाणी साध्य साधता येतील. म्हणून आजचा असणारा हा घेतलेला अभंग आहे. विठ्ठल भगवान दत्तात्रयांचं वर्णन जेवढं नाथ महाराजांनी केलं आहे तेवढं माझ्या मते इतर संतांनी दत्तात्रयांचं, भगवान दत्तात्रयांचं वर्णन केलं नाही. ज्ञानोबारायांचा जर आपण विचार केला तर ज्ञानोबाराय एका योग्याप्रमाणे भगवान दत्तात्रयांचं वर्णन करतात. पहिला मेरूच्या शिखरी, पहिला मेरूच्या भगवान दत्तात्रयांचं स्थान असणारा मेरू शिखर. तर ज्ञानोबाराय भगवान दत्तात्रयांचं वर्णन करत असताना कशा प्रकारे करतात तर योगी या अर्थाने करतात. पुढे ज्ञानोबाराय सांगतात की योग्याच्या अवस्था कशा आहेत. तर योग्याच्या स्वरूपाने ज्ञानोबाराय त्या ठिकाणी दत्तात्रयांचं वर्णन करतात. तुकोबाराय देखील भगवान दत्तात्रयांचं वर्णन काय कोणत्या प्रकारे करतात? तीन शिरे सहा हात पाया
गाथामधील हा अभंग क्षेपक आहे. काही काही गाथामध्ये हा अभंगाला क्षेपक म्हणलंय, पण बहुतांशी परंपरेमधले लोक हा अभंग म्हणतात. तो आपल्यालाही म्हणायला काही हरकत नाही. तिनं शिरे सात तया माझा दंडवत, काखे झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान. हो, त्या ठिकाणी भगवान तुकोबाराय दत्तात्रयांचं वर्णन तुकोबाराय कशा प्रकारे करतात, तर स्वरूपाचं वर्णन करतात की भगवान दत्तात्रयांचा अवतार कसा आहे. काखे झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान. हो, माथा शुभे जटाभार, अंगी विभूती सुंदर, शंख चक्र गदा हाती, पायी खडावा गरजती, तुका म्हणे दिगंबर, पया माझा नमस्कार. हे स्वरूपाचं वर्णन तुकोबारायांनी केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नाथ महाराजांचे सर्वात जास्त अभंग भगवान दत्तात्रयावर असतील, की ज्यामध्ये भगवान दत्तात्रयांची स्तुती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये नाथ महाराजांनी केलेली आहे. आता आपण जर विचार केला तर नाथ महाराजांनी एवढ्या वेगवेगळ्या प्रकारे दत्तात्रयांची स्तुती करण्याचं कारण काय, तर भगवान दत्तात्रयांचा आणि नाथ महाराजांचा हा परंपरेचा संबंध आहे. नाथ महाराजांची गुरुपरंपरा नाथ महाराज सांगतात, आदिनारायण साराचे ते सार, केला उपकार ब्रह्मदेवा, ब्रह्मयाने बोधा त्रिसिपै केला, तो शेष लाधला दत्तात्रय, दत्तात्रय कृपा केली जनार्दनी, एका जनार्दनी परिपूर्ण. त्या ठिकाणी नाथ महाराजांची जर आपण परंपरा पाहिली तर नाथ महाराजांचे गुरुनाम गुरु कोण होते, गुरूंचे गुरु कोण होते, जनार्दन स्वामींचे गुरु भगवान दत्तात्रय होते. आता हा काही काही जण त्या ठिकाणी वेगवेगळे वाद मानतात, परंतु नाथ महाराज सांगतायत की भगवान जनार्दन स्वामीचे गुरु कोण होते, तर भगवान दत्तात्रय होते. म्हणून या ठिकाणी अजूनही अनेक अभंगामध्ये नाथ महाराज वर्णन करतात, जो निर्गुण उपदेशुतो अत्रिपाद प्रसादितो श्री अवधूत परंपरा सहस्र अर्जुन यदु दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी जनार्दन कृपेस्तव जान समूळ निरसले भवबंधन शरण एका जनार्दन झाली संपूर्ण परंपरा. तर या ठिकाणी नाथ महाराज परंपरेचं वर्णन करतात. म्हणून भगवान दत्तात्रयांबद्दल नाथ महाराजांना अतिशय जिव्हाळा. आता तसं पाहायला गेलं तर त्या ठिकाणी काही जण म्हणतील की अनेक ठिकाणी संत महात्मे वर्णन करतात की एकाच देवाला भजावं, एकाच देवाला धरावं, अनेक देवतांच्या मागे लागू नये. आपल्याला अनेक प्रमाणे सांगता येतील. एक गावे आम्ही विठोबाचे नाव, हो एक गावे आम्ही विठोबाचे नाव तुकोबाराय म्हणतात. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संत महात्म्यांचं जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या भगवंतांना भजू नये. परंतु या ठिकाणी थोडासा सूक्ष्म विचार करण्याची गरज आहे की या ठिकाणी संत महात्मे एक गावे आम्ही विठोबाचे नाव म्हणतात, परंतु वास्तविक जर पाहायला गेलं तर ही सर्व रूप कोणाची आहेत, त्या विठोबाचीच रूप आहेत. त्या ठिकाणी
भाव ज्याप्रमाणे बदलला त्याप्रमाणे देवही बदलतो. तुम्ही म्हणताल की सोमवारी एक भगवान शंकर, मंगळवारी देवी, वेगवेगळ्या प्रकारचे देव भजावेत का? भजायला काही अडचण नाही, परंतु कोणत्या प्रकारची भजा? जी काही फलं देणारी आहेत, ज्यांच्यापासून आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होणार आहे, अशा देवतांना भजणं योग्य आहे. हो, विठाला नाही तर तुकोबराय म्हणतात की तुम्ही कोणत्याही देवाच्या जर नादी लागले तर त्याला काही अर्थ नाही. सेंदरी हिंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटाची रडती लागती सुते अवदान. या ठिकाणी अनेक प्रकारचे देव आहेत, परंतु त्यामध्ये दैवत्व आहे का? हा मुख्य प्रश्न आहे. या ठिकाणी साधारण देवता पूजायची नाही, भगवान परमात्म्याची असणारी स्वरूप आपल्याला पूजायची आहे. आणि भगवान दत्तात्रयांचं जर आपण स्वरूप पाहिलं तर त्या ठिकाणी भगवान दत्तात्रय कसे आहेत तर त्रिगुणात्मक आहेत, त्रयमूर्ती आहेत. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणं की त्या ठिकाणी त्रिगुण सत्व रज तम या तीनही गुणांचं मिलन त्या ठिकाणी आहे. इतर अवतारांमध्ये जर आपण पाहिलं तर एकाच देवाचा अवतार आहे. भगवान विष्णूचा अवतार असेल, भगवान विष्णूचा अवतार दशावतार आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्या ठिकाणी वेगवेगळे 10 अवतार भगवान परमात्म्याचे आपल्याला सांगता येतील. भगवान शंकराचे अनेक अवतार आपल्याला सांगता येतील, परंतु हे एकाच देवतेचे अवतार आहेत. परंतु त्या ठिकाणी जर आपण भगवान दत्तात्रयाच्या स्वरूपाचा आणि भगवान दत्तात्रयाचा विचार केला तर त्या ठिकाणी तीनही देवांचा हा या ठिकाणी एक देव झालेला आहे. म्हणजे तुम्हाला इतर ठिकाणी जायची गरजच नाही. शैवालाही दत्तात्रय भासता येतात, त्या ठिकाणी वैष्णवालाही दत्तात्रय भासता येतात. त्या ठिकाणी असं नाही म्हणता येणार की हा शैवाचा देव आहे, हा वैष्णवाचा देव आहे. तसं पाहायला गेलं तर तुकोबारायांनी हा काही पूर्वीच काळामध्ये खंडन केला. हरिहरा भेद वाद, त्या ठिकाणी एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. तर नाथ महाराज या ठिकाणी भगवान दत्तात्रयाविषयी अतिशय सुंदर असं प्रकारचं वर्णन करतात. याला कारण काय? मला हे सांगायचं की भगवान दत्तात्रय आणि नाथ महाराजांचा अतिशय जवळचा संबंध आहे. भगवान दत्तात्रयांना स्वतः नाथ महाराजांनी प्रत्यक्ष स्वरूपामध्ये दर्शन घेतलेले अनुभव हा नाथ महाराजांचा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नाथ महाराज अतिशय यथार्थ वर्णन दत्तात्रयांचं करतात. अनेक ठिकाणी नाथ महाराज वर्णन करतात की भगवान दत्तात्रयांचं मला भेट कशी झाली. आपण ब्रिदावळी जर पाहिली तर ब्रिदावळी, नाथ महाराजांच्या ब्रिदावळीमध्ये हा सर्व प्रसंग आपल्याला पाहायला भेटेल की भगवान दत्तात्रयांची माझी भेट कशी झाली. सर्वांना नाथ महाराजांचा सुरुवातीचा इतिहास माहिती आहे की नाथ महाराज आजी आजोबांना न सांगताच जनार्दन स्वामींकडे निघून गेले. जनार्दन स्वामींकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवान जनार्दन स्वामींची नाथ महाराजांनी अतिशय निष्ठेने सेवा केली. गुरुची सेवा जर आपल्याला पाहिजे असेल तर ती नाथ महाराजांची आहे. सद्गुरूंची सेवा कशी करावी, सद्गुरूंची सेवा कशी करावी असं जर कोणी विचारलं तर त्याला नाथ महाराजांची सेवा दाखवावी. नाथ महाराजांचा अवतारच मुळात सद्गुरू सेवेसाठी झाला होता. दादा असं सांगायचे की चरित्रामध्ये असा भाग आलेला आहे की ज्ञानोबारायांची गुरुसेवेची इच्छा अपूर्ण राहिली होती. ज्ञानोबारायांची गुरुसेवेची, निवृत्ती दादांची सेवा करण्याची इच्छा अपूर्ण राहिली होती. त्यामुळे नाथ महाराजांचा अवतार आहे आणि जनार्दन स्वामींचा अवतार हा शिवाचा अवतार आहे. भगवान निवृत्तीनाथाचा अवतार आहे आणि हा गुरु सेवेकरिताचाच अवतार आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या ब्रिदावळीमध्ये जर आपण पाहायला गेलं
तर तो सर्व गुरु भेटीचा प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो. हा, की त्या ठिकाणी नाथ महाराजांनी कशा कशा प्रकारे सेवा केली. एका पैशासाठी नाथ महाराजांनी काय केलं, पूर्ण रात्र जागून काढली. सद्गुरूच्या घरी एक पैशाचा हिशोब लागत नव्हता, याकरता पूर्ण रात्र नाथ महाराजांनी जागून काढली. त्याचप्रमाणे आपले सद्गुरू ज्या ठिकाणी बहिर्विधीला जात होते, त्या बहिर्विधीला जात असताना देखील त्या ठिकाणी ती जागा साफ करण्याचं काम केलं. वृंदावळीमध्ये वर्णन आलेलं आहे, बहिर्भूमी स्थळ शुद्ध करी हस्ते, अनन्य भक्ती ते अनुसरला, देखोनी जनार्दन परमचिंता तूर. हा पूर्ण अवतार गुरुभक्त. त्या ठिकाणी बहिर्भूमी स्थळ, बहिर्भूमी म्हणजे बहिर्दिशेला जाण्याचं स्थळ, प्रातःविधीला जाण्याचं स्थळ, ते देखील नाथ महाराजांनी साफ करावं. इतक्या उच्चतम प्रकारची सेवा, गुरुसेवा ही नाथ महाराजांनी केली आहे. आणि मग अशी सेवा घडल्यानंतर जनार्दन स्वामींना वाटलं की आपल्या या शिष्याला आपल्या गुरूंचं, भगवान दत्तात्रयांचं दर्शन व्हावं. भगवान दत्तात्रयांचं दर्शन त्याला झालं पाहिजे. आणि भगवान दत्तात्रय आणि जनार्दन स्वामी हे प्रत्येक गुरुवारी शूलभंजन पर्वतावर, आपले अनेकदा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात, त्या शूलभंजन पर्वतावर दर गुरुवारी जनार्दन स्वामींची आणि भगवान दत्तात्रयांची भेट होत असत. गौतमाच्या त्या किल्ल्यापासून काहीशा अंतरावर गौतमाच्या किल्ल्यावरून तो पर्वत दिसतो आणि त्या ठिकाणी भेट ही दर गुरुवारी होत असत. मग नाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी सांगितलं की नाथा, आता आपल्याला शूलभंजन पर्वतावर जायचं आहे. त्या ठिकाणी काही वेगळा प्रकार जर का घडला तर घाबरून जाऊ नको. हा, तू घाबरून मात्र जाऊ नको. त्या ठिकाणी जनार्दन स्वामी शूलभंजन पर्वतावर आलेले आहेत. त्या ठिकाणी भगवान दत्तात्रय येत असताना त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये आलेले नाही. मूळ स्वरूपामध्ये भगवान दत्तात्रय आलेले नाही. त्या ठिकाणी एका मलंगाचा, एका फकीराचा वेश धरून भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी जनार्दन स्वामींसोबत वाळलेले कुटके कुत्रीच्या दुधामध्ये मिक्स करून खाऊ लागले. जनार्दन स्वामींनी सांगितलं की कुत्रीचं दूध काढा आणि हे वाळलेले कुटके भिजून आणा. आणि खाऊ लागले. दोघांनी अतिशय आनंदाने ते खाल्लं. हे हा सर्व प्रकार नाथ महाराज, लांब उभे असलेले नाथ महाराज पाहत होते की आपले सद्गुरू एवढे विद्वान मनुष्य, हा, आणि हे एका फकीरासोबत हे वाळलेले कुटके खाते. थोडस पटण्यासारखं न पटण्यासारखं दृश्य होतं. परंतु नाथ महाराज देखील हुशार होते की आमचे सद्गुरू असे कोणासोबत बसून खाणार नाही. हा, आजकालचे सद्गुरूचा विषय सोडून द्या, आजकालचे सद्गुरू ढाब्यावर बसून खाणार. त्यांना सद्गुरू म्हणावं का नाही हा देखील एक प्रश्नच आहे. तर त्यांना नाथ महाराजांनी विचार केला की हे आपले सद्गुरू आहेत. आणि मग नाथ महाराजांकडे ते पात्र धुण्याकरता दिलं. आणि ते पात्र जवळ असलेल्या चंद्रकुंडामध्ये नाथ महाराज धुवू लागले. धुत असताना विचार आला की हा आपल्या सद्गुरूचा प्रसाद आहे आणि हा प्राशन करावा. आणि त्या ठिकाणी ते सर्व जे शिल्लक राहिलेलं अन्न होतं ते पूर्ण त्या ठिकाणी पिऊन टाकलं नाथ महाराजांनी. आणि त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिलं आहे. त्या ठिकाणी नाथ महाराज वर्णन करतात की मला सद्गुरूच्या कृपेनं, मला माझ्या सद्गुरूच्या कृपेनं भगवान दत्तात्रयांची भेट झाली. सद्गुरु कृपे श्री दत्त श्री दत्त
सद्गुरु कृपे श्री दत्त ओळखिला हृदय डोल्हाऱ्यावरी वैसविला भेद पूर्ण चालवा तुझला श्रद्धा भक्तीने श्री दत्त पूजेला दत्त चरणी मज लागली से गोडी भव भयाची तुटून गेली बेडी. या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचं वर्णन अशा प्रकारे नाथ महाराज करतात. त्यामुळं नाथ महाराजांनी या ठिकाणी यथार्थ असं वर्णन केलं आहे की नाम हे कोणाचं घ्यावं आणि कोणाचं घेऊ नये. आता आपल्यासारख्यांचं नाव घेऊन काही फायदा होणार आहे. आपल्यासारख्यांचं नाव घेऊन काही फायदा नाही. नाव कोणाचं घ्यावं तर नाव संतांचं घ्यावं, नाव भगवंताचं घ्यावं. आपलं नाम घेऊन काही फायदा आहे का? नाही. आपल्या नावाचा काही फायदा नाही. संतांच्या नावाचा फायदा आहे का? निश्चित आहे. तुका म्हणे पापे जाती संतांच्या नामाचा हा महिमा आहे की त्यांच्या भजनानं, त्यांच्या नामस्मरणानं सर्व पापांमधून आपण मुक्त होतो. भगवंताच्या नामाचा महिमा सर्वांना माहिती. आता हरिपाठ हा ग्रंथच भगवंताच्या नामाचा महिमा सांगणार आहे. परंतु त्यातील थोडक्यात शेवटचा अभंग जर आपण पाहिला तर तुकोबारायांचा अभंग सांगतो, जळतील पापे संकीर्तन साधन पै सोपे गणतील पापे जन्मांतरीचे अनेक प्रमाण आपल्याला देता येतील की भगवंताच्या नामाचा महिमा काय आहे. परंतु त्याचप्रमाणे अजून आता तुम्ही म्हणतात की या ठिकाणी भगवंताच्या नामाचा महिमा झाला, पण हा भगवंत आणि त्या ठिकाणी भगवान दत्तात्रय हे काही वेगळे नाही. या ठिकाणी थोडक्यात जर शास्त्रकारांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर मायाबिंब वशीकृत्य तांस्यात सर्वज्ञ ईश्वर हे त्या ठिकाणी मायेचा आणि परमात्म्याचा परब्रह्माचा ज्यावेळेस संबंध येतो त्यावेळेस त्याला ईश्वरत्व प्राप्त होतं. किंवा थोडक्यात जर सांगायचं झालं तर सर्व संतांनी एकत्वाचं प्रतिपादन केलेलं आहे. एको विष्णुर महद्भूतम पृथक्भूतान्यनेकशा त्रिलोक्यां व्याप्त भूतात्मा भुंक्ते विश्वभुभव्यः. की भगवान परमात्मा हा एक आहे आणि त्या भगवान परमात्म्याचीच ही सगळं स्वरूपे आहे. हे सर्व स्वरूप कोणाचे आहेत तर त्या भगवान परमात्म्याचे आहे. आणि त्या ठिकाणी भगवान दत्तात्रय तर सत्व रज तम अशा त्रिगुणात्मक स्वरूप